वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजचा डे आहे 41। तर आज मी नाश्त्याला बनवणार आहे आलू पराठा। तर मी ह्यांना सांगितलं आहे चीज घेऊन यायला, किट्टूसाठी चीज पराठा बनवणार आहे आणि आमच्या लोकांना आलू पराठा। तर व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघत राहा। तर आज मी नाश्त्याला बनवला आहे चीज पराठा। किट्टूसाठी आलू के पराठे बनवलेत आणि किट्टूला चीज पराठा बनवला आलूचा, आणि त्या ठेवला चाय बनवायसाठी। तर नाश्ता करायला आहे सगळ्यांनी। तर आईला पण पराठा खायला बोलवलंय। हा काय आई पण बसली पराठा खायला। कसा झाला आई पराठा? छान झाला। काय काय खायला लागले पराठा बरोबर? चहा पियायला लागले पराठ्यासोबत। मग वेगार व्हायच्या चाय गार दिलाय म्हणून बोलताय पराठा चांगला कसा झालाय सांगा। चांगला झाला। हा झालाय ना। हा पराठा कसा झालाय? छान। छान झालाय। थांबे थांब। हा छान आहे, मस्त आहे। खा बोल, खा खा। किट्टू आयला विचार छान आहे का? हा छान आहे। खा मग खा। आम्ही दोघे जण नाश्ता करायला बसलोय। नाश्ता करायला या। ठसका लागला। एकच नंबर झाला। कसा झालाय पराठा? मस्त झालाय ना? मस्त आहे। किट्टू कसा झालाय? किट्टू कसा झालाय? छान झालाय ना? माझ्या नवऱ्याला 4-5 पराठ्या खाऊन झोप यायला लागली। हा आता झोपणार आहे मी, आता पाऊस पण कामाला येतोय। जायचा मूड नाही झाला आता। किटूची पण आहे ना छत्री? आला का? आला। पाऊस कमी असतो तर दौंड मध्ये आहे ना पाऊस चालू झालाय। लय दिवस झाले भुरभुर भुरभुर पडत होती, पण आता पाऊस चालू झालाय। दूध गरम करायला ठेवलंय। तू काय करते का? बघते मला। तर तुम्हाला मी दाखवते मी कशी बनवते कॉफी। आणि कॉफीसाठी थोडंसं मिक्सिंग करून घेतलंय। त्याच्यामध्ये मी थोडं टाकते पियायला। तर कॉफी रेडी झाली आहे। हे या किटू काय पकडले? चपाती। तर आज मी बनवणार आहे मटनचं कालवण आणि बिर्याणी थोडीशी। तर व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा। मटनमध्ये थोडीशी हळद, मीठ, कोथिंबीर टाकून त्याला थोडंसं शिजून 3-4 शिट्टे देऊन मग मटन थोडंसं करून घेते हळदी मिठामधलं। तर बिर्याणी कालवणासाठी हा मसाला काढले। त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि भाजकी डाळ टाकली आहे चण्याची। आणि हा बिर्याणीसाठी मसाला काढलाय। ह्याच्यात फक्त तर थोडंसं मटण टाकलं ह्याच्यामध्ये, भाजलाय मसाला। तर तेल गरम झालंय, आता कालवण रेडी झालंय। फक्त आता बिर्याणीला फोडणी देते। आता कांदे बिंदे सगळे कापून ठेवले। तर मसाला असा मस्त भाजून घेतलाय। लय छोटा झाला आता तांदूळ टाकायला, म्हणून या मोठ्या कुकर मध्ये टाक माझा एक। आता परत कुकर चेंज करू? हा, आणि म्हणजे मोकळा कर भाजी तर चांगला। ठीक आहे, चालतंय। एवढ्या कुकर मध्ये ना अर्धा किलो राईस। तर आई बोलली या कुकर मध्ये भात नाही शिजणार, कारण बासमती राईस आहे ना त्याच्यामुळे। तर ती बोलली मोठ्या कुकर मध्ये टाक, भात ह्याच्यामध्ये पलटी मारते। आता सगळं सामान जानीने फ्रीज पुसला। आता ते तिला मदत कर ना बाबू, ठेव फ्रीज मध्ये नेऊन। हा गुड गर्ल, ठेवा त्याच्यात। हा ठेवा। हा ठेवा आता त्याच्यात, ठेवून दे तिला, ठेव। बिर्याणी आता रेडी झाली आहे। तुम्हाला उघडून दाखवते। अहो कुकर फुटल बर का? वाव बघू आता कसं झालंय, सांगा लवकर। ऐकायला थांबली आहे मी। मस्त खरंच
मस्त मस्त. खरंच छान झाले. तर आजचा व्लॉग इथेच एंड करते. भेटूया आता उद्याच्या व्लॉग मध्ये. किटू बाय कर. बाय कर. कुकी बाय कर. लव यू. गुड नाईट. Sweet dreams.